आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूयात। पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली। केवळ कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यावर सहमती, मात्र समुद्रामध्ये पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनास मनाई। मूर्ती विसर्जनाबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश। मुंबईमधील घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेमध्ये नोटा उधळणाऱ्या मनसैनिकावर गुन्हा। पार्किंग धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करताना नोटा उधळल्याचा प्रकार। डॉक्टर गरिबांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारीवरून आरोग्यमंत्री विश्वजित राणेंकडून आरोग्य अधिकाऱ्यांचं निलंबन, तर गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेलं निलंबन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आज रद्द। छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पुरुषांची चक्क पिंपळ पौर्णिमा। बायको 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको असं म्हणत पुरुषांकडून पिंपळाला फेऱ्या आणि कावळ्याचं पूजन। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये प्रत्येकी 1000 रुपयांची घसरण। सोनं प्रति तोळा 98,800 रुपये, तर चांदी 1,07,000 रुपये किलो। कोलंबोहून नावाशेवाला जाणाऱ्या कंटेनरवाहू जहाजाला आग। जहाजामधील 4 क्रू मेंबर्स बेपत्ता। कोचीपासून सुमारे 315 किलोमीटर अंतरावर जहाजाच्या अंडर डेकमध्ये स्फोट झाला। एकीकडे पावसामुळे पिकांचं नुकसान होत आहे, तर दुसरीकडे मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये 42.1 अंश तापमानाची नोंद। वातावरणामध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाल्यामुळे नागरिकही हैराण। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं दुसऱ्या दिवशी सुद्धा अन्नत्याग आंदोलन। आधी गांधीगिरी, नंतर भगतसिंह यांच्या पद्धतीने आंदोलन करणार। जीव केला तरी मागे हटणार नाही, बच्चू कडू यांची भूमिका।